अरे गेला, अरे वेल पकड. तर मंडळी आत्ता आपण आलो आहे शेवऱ्यामध्ये आणि आज आपल्या सुद्धा शेवऱ्याची जंगल सफारी असणार आहे. आपल्याबरोबर असणार आहे हा राज आहे इकडे आणि तिकडे भाई आहे अक्षय. आपण विनयच्या घरी चाललोय आता. चला फायनल विनयकडे. काय मग? हाय या, नमस्कार. नमस्कार. इकडे जाळे लागलेत. त्या मळे माशांचे आहेत ना विनय? हो सगळ्या आणि हे मोठे माशांच्या इकडे ते खवळीच्या 2 बोटी 2.5 बोटी आहेत त्या. ह्या सर्व मळ्यांच्या आहेत. चल आता आपल्या जंगल दाखवणार आहेस ना. जाऊया फिरायला. आज आम्ही जावळ्याचं जंगल बघितलंय आणि आज आम्ही चाललोय शेवऱ्याच्या जंगलामध्ये. विनय आपल्याला पूर्ण जंगल एक्सप्लोर करून दाखवणार आहे. चला माझ्या रोज नेहमी मी एकटा असतो. नेहमी हा एकटा फिरत असतो जंगलामध्ये म्हणा, खाडीमध्ये म्हणा. आणि आज आम्ही सर्व सोबत फिरणार आहोत. चला आपण चाललोय शेवऱ्याच्या जंगलात. पुढे आहे विनय आणि पाठीबी हे सर्व मंडळी. हा भाई कितींदा म्हणजे काय, आम्ही शेवऱ्यात पुढे जातोय आणि शेवऱ्याच्या पुढे वरती जंगलात गेल्यानंतर पुन्हा एकदा दाखवू. मित्रांनो चालत असं नाही दिसते ते आपल्याला आहे शेवऱ्याची शाळा. मराठी शाळेमध्ये अशी अवस्था झाली फक्त ह्या एवढ्या मोठ्या शाळेमध्ये फक्त 2च मुले. खूप अवस्था बेकार आहे सध्या मराठी शाळेची. हा हे शेवऱ्याच्या मंदिराकडे जाणार रस्ता. समोर तिकडे सफेद दिसेल तुम्हाला मंदिर. आणि हा आपल्या जंगलात चालू आहे. जंगलात जास्त नाही, आम्ही हा रस्त्याने येत होतो. हा गेला आता नाण्याला आणि आम्ही जातोय आता जंगलाच्या रस्त्याने. फायनली मित्रांनो आम्ही कुठं शेवऱ्याच्या घोटणीवरती आलोय. शेवऱ्याच्या घोटणीवरती आलोय आणि शेवऱ्याच्या घोटणीवरती बरोबर आहे ववलीचा झाड. थोडीशी कच्ची आहेत. थोड्या दिवस जातील आणि पिकतील. पिक्की खायला आपण परत एकदा इकडे येऊ. पाठी आहे गोठण आणि गोठणीवरून आता आम्ही चाललोय पुढे जात असताना जो शेवऱ्याला मला वाटतं पाणी पुरवलं जातो तो समोर टाकी बांधले. इथून तुमच्या गावाला पाणी बघा. शेवऱ्या गाव आहे त्याला ग्रॅव्हिटीचा पाणी जातो, झऱ्याचा पाणी जातो. ह्या सर्व ह्या पोर्शनमध्ये इथून जातो असा. हा बघा इथून पाईप झालाय आणि सरळ असा खाली शेवरे गावासाठी. आमजायचं पाणी तिथं आलोय आणि ज्या आमजायचं जिथे झरे आहेत, आमजायच्या पाण्यातून झरे आहेत ते शेवरे गावाला जातात. आणि तिथे साफसफाई चालले राजची. जी आम्ही आमच्या ठिकाणी गेलो होतो. कुठे आमच्या ठिकाणी जिथे ग्रॅव्हिटीचं पाणी येतो भुशाडीत, तिथे सुद्धा असंच साफसफाई केली होती. हे लोक असंच साफसफाई करत असतात जंगलाची. जंगल म्हणजे पाण्याची साफसफाई चालली इथे. क्षणभर विश्रांतीनंतर आता आम्ही पुन्हा एकदा चाललोय जंगल सफारीसाठी. आणि इकडे सुरुवात सुद्धा केली राजने, आपला विनय भाई. आता आम्हाला पूर्ण घनदाट जंगलात फिरायचं. इकडे पूर्ण शेवऱ्याचं जंगल बघायचं का आहे जंगलामध्ये कसं आहे, फिरायचं आहे. ती बघा घनदाट जंगल आहे आणि घनदाट जंगलात चालत असताना आम्हाला जुना गवंड भेटला आहे आणि त्या गवंडाने आम्हाला रस्ता बऱ्यापैकी भेटणार आहे. ह्या जंगलातून आपण खाली जायचं आपल्याला. तिकडे जंगलात फिरत असताना जर आपण नक्की भरकटलो तर एखादा पाण्याचा जुना ओढा एका सुकलेला असताना तो बरोबर त्याची दिशा साफ असते आणि रस्त्याकडे जात असते. आणि त्या ओढ्याने किंवा जुन्या वाटेने खाली चालत आलो आणि इकडे बऱ्यापैकी सुका म्हणजे कमी जंगल आहे. तो आमचा दुसरा एक मित्र पुढे आहे अक्षय म्हणून. जंगलात फिरतोय आणि मच्छरने असे हैराण केले ना, पुन्हा तोंड पण बांधून घ्यायला लावलं आहे. कारण का प्रत्येक ठिकाणी जातोय एक मच्छर बनात आहे सबको. हे बघा इथे थोडीशी विश्रांती घेतोय. खूप हैराण केले मच्छरने. उभा राहिलं ना की मच्छर चावतो. तर चालत असल्याने जंगलामध्ये काय वाटत नाही, पण एका ठिकाणी उभा राहिलं खूप हैराण करतो मच्छर. दररोज बोलतो आम्ही जंगल सफारी करतोय. जंगल सफारी म्हणजे काय? जंगल सफारी करत असताना आम्हाला कोणतं आम्ही कामं करतोय आणि जंगलामध्ये फिरून आम्ही काय कामं करतोय ARF संस्थेबरोबर हे आता आपल्या बरोबर राज बोलणार आहे. आणि जंगल सफारी करतो, प्राण्यांबद्दल माहिती आणि गोळा करायचा प्रयत्न आणि कशा प्रकारे गोळा करतो हे सुद्धा राज आपल्या प्रत्यक्ष समजावून सांगणार आहे. तर हा आहे राज. सांगा आम्हाला तुमच्याबद्दल आणि काय माहिती असेल. आम्ही मागाशी किंवा या अगोदर वैभवदादांच्या व्हिडिओमध्ये आज आणि दादांच्या व्हिडिओमध्ये बोलताना आम्ही अगोदर सांगितले की आम्ही काय करतो. त्याचबरोबर जंगल वाचवण्याबरोबर आपण जंगलामध्ये असणारी जैवविविधता, त्यामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, वनस्पती म्हणजे झाडं
त्या संदर्भात सुद्धा एक रिसर्च करत असतो. काही झाडं अशी आहेत जी फक्त कोकणातल्या म्हणजे या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये भेटतात आणि काही प्राणी असे आहेत जे फक्त सह्याद्रीमध्ये जास्त दिसतात. तर त्याचबरोबर दिसणारे प्राणी बाबा खरंच आहेत की नाही हे सुद्धा बघण्यासाठी किंवा त्याच्यावरती रिसर्च करण्यासाठी आपण काही जागेत असे कॅमेरे लावतो, ज्या कॅमेऱ्यामध्ये तिथले प्राणी, कदाचित काही काही पक्षी सुद्धा दिसतात जे दिसायला पण छान असतात, बघायला छान असतात, ते सुद्धा दिसतात आणि त्याच्यावरती वेगवेगळा अभ्यास केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लावण्याच्या आधी आम्ही तिथल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये एक रितसर लेटर देऊन आपण सगळे हे विषय करतो. त्याच्यानंतरच आपण कॅमेरा लावतो, कारण वेगळे विषय होऊ शकतात. त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि आज आपण आलोय इकडे, तर आज आपला एक कॅमेरा सेट झाला इथे आणि बघूयात आता जवळजवळ 15 दिवसानंतर आपण हा कॅमेरा काढणार आहोत. तर त्याच्यात काय दिसतंय काय नाही ते बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. मंडळी बघा, इथं कॅमेरा सेट करून झालाय आणि ह्याच्यामध्ये जी माहिती गोळा होणार आहे ती आपल्या 15 दिवसानंतर परत एकदा आपण नक्कीच येऊ, तेव्हा माहिती भेटणार आहे. पुढे रस्ता दिसेनासा झालाय, पूर्ण वेलीने आणि जालीने पूर्ण वेढून ठेवलंय. त्याच ठिकाणी आम्ही इथे चाललोय. आता ह्याच्यामधून रस्ता काढत आपल्याला पुढे जायचं आहे. ही आपली पूर्ण टीम आहे आपल्या बरोबर. पाठीमागे एक मोठा ट्री दिसतोय, याबद्दल पुन्हा एकदा राज माहिती देतोय. आणि राज, ह्या झाडाबद्दल तू काय सांगशील? बरं, सातविणीचं झाड आहे आणि हे नेटिव्ह आहे की इकडचंच आहे, आपल्या महाराष्ट्राचं किंवा आपल्या भारतातलं म्हणू शकता. मला तर वाटतंय बरेच 100-150 वर्षापूर्वींचं झाड असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही झाडं तुम्ही बाहेर वगैरे असं गेलात शहरात वगैरे तर बागेत वगैरे लावलेली दिसायची अगोदर. आता ही झाडं तोडली जात आहेत. ह्याच्या मागचं महत्त्वाचं रिझन एकच सांगतात ते की ह्याचा येणारा स्मेल, जो वास आहे तो भरपूर तीव्र आहे. म्हणजे अत्तरसारखा तुम्हाला वास वाटेल, पण ठराविक काही लोक वगळतात. बाकीच्या लोकांना त्याचा एवढा बेकार त्रास होतो की काही लोकांना डोकंदुखी चालू होते किंवा काही लोकांना मळमळ येणं, अशा गोष्टी चालू होतात. त्यामुळे जर तुम्ही बघायला गेला शहरासारख्या ठिकाणी किंवा गार्डनमध्ये असलेली ही झाडं आता तोडायला लागलीत लोक. तर माझं म्हणणं तेच आहे की त्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. आमची संस्था करतेच आहे की बाबा अशी झाडं जी शेताच्या बांधावरती किंवा विहिरीच्या बाजूला जी वर्षानुवर्षे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला बघतायत, अशी झाडं आमची संस्था उभी ठेवते आणि त्याचं संवर्धन करते. अशीच झाडं आपण मंडणगड तालुक्यात सुद्धा वाचवायला सुरुवात केली. सुरुवातच आम्ही वैभवदादांच्या घरापासून किंवा वैभवदादांच्या इथून जावळे गावातूनच केली होती. असेच आम्ही पुढे पण करत राहू. फायनली आपण सेवरे गावामध्ये आलोय. बघा, गावामध्ये एंट्री केलंय आणि हा आहे सेवरे गाव. असा हा रोड आहे डांबरीकरण, तो देवळाकडे जातो. आणि पुढे गेल्यानंतर हा पुन्हा एकदा चालू आपण विनायच्या घराकडे आणि नंतर आपण तिथून आपण जाणार आहोत पुढे. खाली जायला नको, हे बांधलेत. एकदा शेवड्याच्या जंगलात आणि बघा खाली एक मोठा धबधबा आहे आणि इथून जाण्यासाठी बघा हे बांबूची रोपे बांधलेत आणि आपली मंडळी तिकडे खाली गेले. खाली पडलं तर डायरेक्ट खाली आपण खाली तिकडे धबधबा जाऊ शकतो. आलोय तिकडे, राज येतोय तिकडे धडपडत अरे बघा इकडे सर्व. आणि हा आमचा धबधबा, हा तळ्यावरचा धबधबा पाठी पडणारा पाणी. पाऊस संपत आहे आणि पाणी भरपूर आहे अजूनपर्यंत. ह्याची काय झाली पुऱ्याच्या पुढे आणि समोर आहे आपण ज्या पर्यामध्ये बसलोय, नदीमध्ये बसलोय, हा पाटण्याच्या पर्या आणि पाठीमागे तो धबधबा होता. आणि आम्ही इथून खाली जाणार आहोत सरळ ह्या साईडला. अर्धी मुलं तिकडे खाली गेलेत. असे चालत आलो आणि पुढे सुद्धा दुसरा एक कडा आहे छोटासा. हे बघा इकडं, हा इकडे छोटा कडा आहे आणि तिकडे अक्षय गेलाय आणि जायचा रस्ता तिकडून आहे. आणि आपण त्या साईडने असं चालत चालत इकडे इथपर्यंत आलो आणि पाठीवर बघू शकता पुण्यामध्ये आपल्याला जायचं. अक्षरशः रस्ता काढत चाललेत ते लोक. तर तिकडून असं त्या साईडने पाणी सुद्धा पुष्कळ आहे, नाहीतर आपले बूट वगैरे भिजणार. चालू आणि चालत चालत असताना आपण खूप मेहनत करावी लागते अशा उड्या टाकत खाली.
काय चालू आहे? काय नाही. मी अजून त्या सदव्यातनं बाहेर नाही आलोय. हे असं बघून लय भारी वाटतं, काहीतरी करतायत असं वाटतं. हे काहीतरी वेगळंच चाललंय आणि वेगळं भेटलंय, त्याच्यावर खूप रिसर्च होणार आहे असं वाटतंय. आणि ह्या वेली वगैरे बघून त्याच्यातून ही सर्व आम्ही लोक, आणि आज आपल्याकडे जॉईन झालं तर अभि इथे पण आहे. आपण जाऊ शकत नाही, जायचं असलं तर आपल्या पाण्याने जावं लागेल. एक तर इकडून जावं लागेल, नाहीतर इकडून पण रस्ता पॅक आहे. दगडावरती वरतीच हा पाण्यातून गेला वाटतं. याला रस्ता नाही, वाट शोधतोय आणि इथून आपल्याला यायचं आहे. विनय येतोय. सावकाश. चला विनय आला. कडे आहे, भिजायचा प्रश्नच नाही. चाल भेंड फेकून दिलं. सावकाश. मेहनत करो भाई. त्या मुळावर पाय ठेव ना. हा एक दगडा ठेवून ह्या झाडाला पकड. हा भाई आ गया. चल हे वेल आहे ना, पुढची वेल आहे बघ, वेल पकड. कबड्डीची एक्सरसाइज उपयोगाला हा येते. तो. अरे गेला. अरे चलो भाई आले सर्वजण. पाठीमागे सर्व शोधत चालले, काय भेटत नाही पण त्यांना. खतरनाक ट्रॅकिंग आहे नदीमधली. मोठे मोठे दगड आहेत ना, ते दगडावरून चालले, काळे दगड. आणि एकतर बूट स्लिपी झालेत आणि सरतायत. थोडी भीती वाटते ना, खतरनाक. मगापासून आम्ही शेवऱ्याच्या जंगलात फिरतो अक्षरशः, आणि एकच फक्त वाघाचं बीळ शोधतोय. आम्हाला भेटत नाही. हा विनय दिसतो ना, आम्हाला वाघाचं बीळ दाखवणार आहे. शेवऱ्याच्या विनय. आणि गेल्या वर्षी तो जाऊन आलेला, पण ह्या वर्षी भरपूर पाऊस झाला, जंगल वाढलंय, झाडे वाढले, पण त्याला पण कळत नाही की वाघाचं बीळ कुठं आहे. अरे तुम्ही उड्या मारल्यात, मी कशी उडी मारू? वाघानो चला. 2 वाघ उभे राहिले. इधर से ऊपर से जाओ. चलो. बघा इकडे एक वाघ, इकडे दुसरा वाघ. सावकाश. सावकाश. अरे जय बजरंगबली. हर हर महादेव. अरे सर्व गेला तर मी एकटाच राहिलो. अरे सर्व गेले, मी एकटाच राहिलो. अरे लवकर करा. कोण माझ्या अँगल साठी एवढा बघ बाय जोर लागाय. काय नाही करे. हा आहे ना. हा घे. तर मगापासून आम्ही जे शोधतोय वाघाची गुफा. विनय ते म्हणते 2 दगडी मिळाल्यात. ह्या इथं समोर दिसतंय ते 2 मोठे दगडी आहेत. विनय पुढे गेलाय. आता फक्त वाघाची गुफा शोधून काढायची आहे शेवऱ्यामधली. त्यासाठी आम्ही वन भटकत होतो, अक्षरशः मिळाले असं बोलतोय. आता शोधूया वाघाच्या गुफेत काय आहे, वाघ बसलाय की वाघीन. तर मगासपासून ते मी वन भटकतोय, त्या नदीमधून फिरतोय, पर्यामधून फिरतोय. आणि आता अक्षरशः आम्हाला विनयने शोधूनच काढलं, कारण का शोध मोहीम चालू होती. आम्ही खाली गेलो, खालून पण वरती आलो. तर आता विनयने कसं ओळखलं? विनय काय वाटलं मगाहून शोधताय ते? तर मागे आम्ही आलो होतो ना, तर ते काही दगडांच्या निशाणी माझ्या लक्षामध्ये होत्या. जाताना त्या मला आठवल्या नाहीत, परंतु आता रिटर्न जेव्हा येत होतो तेव्हा मला त्या आठवल्या, त्या दगड पाहिलेल्या. आणि त्याच पाहून मी आता इकडे आलो, आणि जिथे जायचं आहे ती गोष्ट सापडलेली आहे. आता आपल्याला वरती जायचं आहे. बाकीचे मित्र आपल्या तिकडे खाली आहेत. आणि ज्यासाठी आम्ही वन भटकतो अक्षरशः मिळाले शेवरे गावातील वाघाची गुफा. 1 वर्षापूर्वी विनय सुद्धा आलेला बोलवता. त्यावेळेस तुला काय भेटलं होतं तिथे? तिथे माकडाची हाडं होती त्या गुहेमध्ये, आणि त्याचा वावर तिथे होता. म्हणजे तो यायचा, तिथे बसायचा. तर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे तो मात्र नव्हता. तर हाडं मात्र, माकडाची हाडं तिथे होती.
मग आता असली असं तुला वाटतंय काय? आता जाऊन पाहूया. बघूया तिथं बिबट्याचा वावर आहे का आता बघूया. आणि ती लागले वाघाची गुहा. आता वाघाचा बीळ दगडाच्या आतमध्ये कसा बीळ आहे तो बघायचा ह्या सर्वांना. आणि मला हे जिकडे पुढे चाललेत ना तिकडे समोरच वाघाची गुफा आहे. ती दगड दिसते ना, दगडीच्या खाली वाघाची खप आहे. परत वाघा हा मित्रांनो बघतोय ना समोर, हीच आहे वाघाची ती खप, वाघाची ती गुफा. आम्हाला जे काय म्हणता येईल ते म्हणा. जे दगडी मोठ्या दगडीच्या खाली जे आहे ते आहे. चला अक्षय आतमध्ये आहे, राज आहे, अभि आतमध्ये गेला तिकडे. राज पाठीमागे आहे. त्याला राजचं ना पाहिजे आहे ना. आम्ही सर्व वाघ एडिटिंग मध्ये. आणि युट्यूब कवरच बनवत असं. तेच तिकडे बसला आणि तुम्ही इथे बसवा, वाघाला बसवा. तुम्हाला माहिती आहे आम्ही कुठे बसलो आता? म्हणजे कुठे बसलो आता आपण? वाघाच्या गुहेमध्ये. वाघाच्या गुहेमध्ये अक्षरशः आम्ही घुसलोय आता. पाठीमागे बघू शकता इकडे पूर्ण वाघाची गुहा आहे. आणि अक्षरशः शोधून शोधून थकलो आणि अक्षरशः आम्ही लाटला आलो वाघाच्या गुहेत. सरळ शिरलो, घाबरलो नाही. 1 वर्षापूर्वी इथेच माकड मारून ठेवलं होतं असा विनय बोलतोय. चला तर आपण जाऊया, वाघाच्या गुहा बघितले आणि पुन्हा एकदा खाली जाऊया. वाघाचा गुहा बघून झाला आणि सर्वजण खाली आले. राज तिकडे गेलाय, अक्षय पाटे, अभि आणि विनय पाटील वाघाच्या गुफेजवळ अजून काहीतरी बडबडतोय. चला भाई, विनय आला गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा एक्सपिरियन्स काय तुझ्याकडं? काय हाडी नाही मिळाली? हाडे पण खाऊन टाकले यावर्षी. नाही अजून, ह्यावेळी नाही. आता तो एप्रिल मे महिन्यामध्ये येईल. अक्षय सर म्हटले. चला आता परतीची वाट. वाघोबाचा बीळ बघितला आणि आता परतीची वाट. क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्याच उमेद घेऊन तीच उमेद परत घरी जोमाने घरी चाललोय आता. चलो बाय. याच ठिकाणावरून राज मागाशी यायला घाबरत होता, तोच आता पहिल्यांदा चाललाय वरती. राजचा गेला पुढे आणि अभि चालला आता. राज बघा वरती गेला आता, मगाशी इथेच यायला घाबरत होता. गेला आता पटापट गेला. वाव. रोडवरती मागासपासून त्या नहीने त्या जंगलात फिरलो आणि आता आले रोडवरती. आपल्या सर्व गाडी इथे उभ्या आहेत आणि इथून आम्ही जाणार आपापल्या घरी. का कुठे जायचं अजून?